हेलो एवरीवन, आज है डे 2। आज हम लोग लेंगे पहले पैक्ड ब्रेकफास्ट एट आगरा। देन दिल्ली हम लोग पहुंचेंगे 10 बजे। दिल्ली स्टेशन पे हमें रिसीव करने के लिए 2 बसेस आ जाएगी और हम लोग जाएंगे होटल आर्च प्लाजा न्यू दिल्ली में, जो कि एयरपोर्ट के पास है। हम लोग होटल चेक इन करेंगे, हम लोग फ्रेशन अप होंगे, लंच करेंगे और लंच के बाद में हम साइट सीइंग पे जाएंगे। साइट सीइंग पे सबसे पहले जाएंगे कुतुब मीनार, आइकॉनिक मॉन्यूमेंट ऑफ दिल्ली। ओके, एंड देन उसके बाद हम लोग जाएंगे इंडिया गेट एंड वॉर मेमोरियल। तर गाईज आम्ही मथुरा स्टेशनला पोहोचलोय। 20 मिनिट्स दिले गाडी। आपला नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट न्यू दिल्ली आहे आणि आत्ताच आमचा स्नॅक झालेला आहे। स्नॅकची टेस्ट आता विचारू शकता तुम्ही। बहुत ही गंदा था। जो हमारी ब्रेड थी वो 2 दिन पहले की थी और जो समोसा था वो बहुत ही ठंडा वाला था। और मैंगो जूस इतना सा था, इतने बड़ा पेट का क्या हो सकता है। एकदम बढ़िया था, एकदम। गाईज आपण न्यू दिल्ली स्टेशनला डिपार्चर केलेलं आहे। गाडी 30 मिनिट्स दिले आणि न्यू दिल्लीचा कोड NDLS। ओके, तर गायत्री तुला कसं वाटलं न्यू दिल्लीचं स्टेशन? छान वाटत आहे। प्लीज टॉकिंग टू हिंदी। मुझे अच्छा लग रहा है। बहुत खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। बहुत गर्मी में से आई हूँ मैं। अभी मैं रूम पे जाऊँगी, फ्रेश होंगी, उसके बाद मेरा रियल वाला एक्सपीरियंस मैं आपको खुलकर बता दूँगी। तर गाईज अशा प्रकारे आपल्याला दिल्लीमध्ये आपल्याला बस हॉटेलला ड्रॉप करण्यासाठी आलेले आहेत। मागं इसी बॉयज साठी नवकार हॉलिडेज बस नंबर 2 आणि ही गर्ल साठी आहे नवकार हॉलिडेज बस नंबर 1। तर ही गर्ल साठी आहे। हा यहाँ पे सस्ता टू मुर्शी तर गाईज आपलं चेकिंग झालंय आणि आम्ही हॉटेलमध्ये रीच झालोय। तर आपल्याला रूम नंबर 106 भेटलेला आहे। तर रमेश आणि रामेश्वर गेलेले आहेत। तर आपण बघू आपला रूम कुठं आहे। तर अजय कसा आहे रूम?
एकदम छान रूम आहे, एकदम नंबर 1 फॅसिलिटी. म्हणजे आम्ही एक्सेप्ट नव्हतं केलं एवढं भारी असं. सगळं दिलंय बघा तुम्हाला दाखवतो. तर गाईज मी तुम्हाला रूम टूर दाखवतो. आमचा रूम नंबर आहे 106, पण तुम्हाला तो उलटा दिसतोय. तर रमेश खूप खुश आहे, गजेंद्र पण खूप खुश आहे. तर इथं आमचं लगेज ठेवण्यासाठी त्यांनी कपाट दिले, कवर दिले. इथं आम्ही आमचं कबड वगैरे म्हणजे लगेज वगैरे ठेवू शकतो. आणि इथं आपल्याला म्हणजे जर काही स्नॅक्स वगैरे आले तर आपण इथं ठेवून खाऊ शकतो. पण आम्ही तिथे लगेज ठेवलेलं आहे. हो, लगेज ठेवलेलं आहे. खाली शूजसाठी त्यांनी एक हे दिले. आणि इथं फ्रीज आहे. फ्रीजमध्ये त्यांनी आपल्याला काय दिलं नाही आहे, पण याची शक्यता आहे. आणि जसं की एक बेड, गजानन, ही आपली रूम टूर, एक टीव्ही दिलेला आहे. रमेश पठाण. आणि खूप जरा दिल्लीमध्ये खूप हॉट आहे, त्यामुळे आम्ही एकदम फुलवर केला आहे. 18 डिग्री सेल्सिअसवर ऑन ठेवलेला आहे. आणि एक प्रॉब्लेम आहे फक्त, आम्ही एका रूममध्ये 4 जण आहेत, पण हे तीन जणांचं त्यांनी कम्फर्ट करून दिले. पण आम्हाला बेडवर 3 जण ॲडजस्ट करून झोपावं लागणार आहे. तर ही आहे आमची रूम. रेडी, सगळे रेडी झालेत. आता आम्ही डिनरला चाललोय 4th फ्लोअरला. तर आपण नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करू. तो सोयल टेस्ट बता दे कैसी है. खाना यही बने, एकदम भारी टेस्ट, पैसा वसूल. पैसा वसूल. पहली बार सोहेल को कोई कंप्लेंट नहीं है. ये बात तो है भाई. अगर मुझे कंप्लेंट नहीं है तो समझ जाओ खाना मतलब वाकई में सही है, बहुत सही है. चलो बाय बाय. अरे बाप रे. गाईज ही पनीरची भाजी, सॅलेड, अक्का मसूर, नूडल्स, पापड आणि तवा रोटी. रमेश, गजानन, स्वप्नील फर्स्ट. तर गाईज आम्ही रेडी झालो. आता आम्ही इंडिया गेटला आणि कुतुब मिनारला जाणार आहे. तर कसं आहे जोश? तर गाईज आपलं फर्स्ट डेस्टिनेशन कुतुब मिनारला आपण आलेलो आहे. तर कंटिन्यू ब्लॉग आपण चालू करूया. दिल्ली 8 शहरों से मिलकर बना है. पहले शहर का नाम इंद्रप्रस्थ है, लेकिन तो हर जगह मिल जाएगा. ठीक है, पहले शहर का नाम इंद्रप्रस्थ है. इसी का महाभारत आप लोग जानते हैं, पांडव बसाए थे. दूसरे शहर का नाम है लालकोट. अनंगपाल तोमर हिंदू राजपूत राजा थे. 736 में लालकोट शहर बसाए, जहाँ पे आप लोग घूमने आए हैं. यहाँ पे 27 हिंदू जैन टेम्पल जब बनवाए थे तब ये हिंदू सांस्कृतिक केंद्र था, आज नहीं. इसके बाद तीसरे शहर का नाम है श्रीफोर्ड. अलाउद्दीन खिलजी ने 8000 मंगोलों का सर कत्लेआम कराया, जमीन के नीचे बरीड कराया. फिर उसी के ऊपर लकड़ी का महल बनाया. लकड़ी कुछ दिन के बाद सड़ गई, महल गिर गया. चारों तरफ बाउंड्री वाल जो ईंट की बनवाया था, पत्थर की बनवाया था, सीमेंट की जो भी, वो पड़ी हुई है. उसके बाद जो चौथे शहर का नाम आता है, उसका नाम है तुगलकाबाद. गयासुद्दीन तुगलक अलाउद्दीन खिलजी के मरने के बाद उसकी डायनेस्टी को कैप्चर कर लिया. उसने तुगलकाबाद यहाँ से 30 किलोमीटर एक नया शहर बसाया. उसी के बेटे का नाम है मोहम्मद बिन तुगलक, ठीक है, जिसने कॉपर कॉइन्स चलाया था, दिल्ली से दौलताबाद ले गया था. उसने जो शहर बसाया उसका नाम है जहानपनाह शहर. उसका चचेरा भाई था फिरोज शाह तुगलक, उसने जो शहर बसाया उसका नाम है फिरोजाबाद, यमुना नदी के किनारे. फिर दीन पनाह शहर जो कौरव पांडव किला था उसी के ऊपर बसाया था हुमायूं. हुमायूं बसा नहीं पाया, शेर शाह सूरी आक्रमण कर दिया, वहीं पे हो गया शेरगढ़. शेर शाह तो बाद में बना था, पहले तो फरीद था. इसके बाद बच्चों शाहजहानाबाद है, जो शाहजहां ने दिल्ली से, आगरा से राजधानी दिल्ली ले आया. तो जहां नाम सुनेंगे आप, दरियागंज, चांदनी चौक, रेड फोर्ट, फतेहपुर मस्जिद है, फतेहपुरी क्षेत्र का नाम भी है. तो वो सब इलाका अलग है, वो पुरानी दिल्ली कहा गया है. और उसके बाद जो है एडविन लुटियन, वो बहुत बड़ा आर्किटेक्चर था.
तो प्रेसिडेंट हाउस, पार्लियामेंट हाउस, मिनिस्ट्री हाउस, मेंबर ऑफ पार्लियामेंट हाउस जो बसाया गया है वो नई दिल्ली के नाम से जाना जाता है। तो कितने शहर हैं आप लोग जान जाइए। डायनेस्टी भी आप लोगों को बता देते हैं कि पहले 1192 से पहले हिंदू साम्राज्य पृथ्वीराज चौहान थे, उसके बाद कुतुबुद्दीन ऐबक है, गुलाम वंश है, उसके बाद है खिलजी, खिलजी के बाद सैयद, तुगलक, तुगलक के बाद सैयद, सैयद के बाद लोधी, लोधी के बाद मुगल डायनेस्टी। फिर तर गाईज इथं फुल गरमी आहे, एकदम गरमी आहे, एकदम Yeah, I live in United States, but I'm from Argentina and I love India and their food. ज्यूस कसा आहे? तर गाईज तुम्हाला फेसवरनं कळत असेल की इथं केवढी गरमी आहे, त्यासाठी आम्ही लेमन ज्यूस घेणार आहे आणि लेमन ज्यूसची अनमोलने आपल्याला सांगितली की टेस्ट कशी आहे, तरी पण आम्हाला आता तर गाईज आम्ही चाललो आहे इंडिया गेट। तर त्याचा एंट्रन्स असा आहे, तर तुम्ही एंट्रन्स बघून घ्या। तर हे हाय स्कॅनर, इथं बॉडी आमची चेक होती की तुमच्या अंगात बॉम्ब वगैरे आहे का काय, आणि इथं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकता। इथं फॉरेनर आलेले आहेत, इथं फॉरेनर आलेले आहेत, तर त्यांना मी तुम्हाला इंट्रोडक्शन दाखवलं आहे मगाशी तुम्हाला। वेलकम टू बैक यश भाई के चैनल पर। और अभी हम आ चुके इंडिया गेट आ चुके हैं और हमारी पूरी गाईज आम्ही फायनली इंडिया गेटला पोहोचलेलो आहे, मागं बघू शकता तुम्ही। आणि हे माझे 3 थोडे जवळचे मित्रमैत्रिणी आणि ही रुचिता मुंबईकर। श्रेयाला आवडतात बुद्धी केवाल। तर गाईज इथे चेकिंग करायचं आहे यांची। तर गाईज आम्ही तिथे चेकिंग केलंय, तर ते बोलत होते की हे गुंडे ओपन ठेवलेत ते लावा, पण त्याचं रिझन कळलं नाही की ऍक्च्युली काय ते। तर ठीक आहे, आपण बघू पुढं। तर गाईज इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी, काय काय इथं गंगासागर की लढाई त्याची सगळी इन्फॉर्मेशन, आणि आपली तितवाल की लढाई त्याच्यामधले सगळे छायाचित्र दिलेत आणि त्याची इन्फॉर्मेशन पण दिली, पण आपण टाइम कमी असल्यामुळे मी कव्हर नाही करू शकत आहे। बाकी सगळे लोगोच आहेत, सत्यमेव जयतेचे लोगोच ऑल। रेजंगला की लढाई त्याचं सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्यांनी। तर गाईज मागं तुम्हाला एक स्टॅच्यू दिसत असेल इथे, तर तो रिअल स्टॅच्यू आहे, ते आपले रिअल थांबलेले आहेत, ते कंटिन्यू हाफ एन आवर थांबतात कंटिन्यू, आणि हाफ आवर नंतर ते कंटिन्यू चेंज होत असतात, ते आपले मिलिटरी मॅन आहेत। तर इथं व्हिडिओ नॉट अलाउड आहे, पण तरी पण मी तुमच्यासाठी एक कव्हर करतोय। ओके, जे जवान शहीद झालेले आहेत त्या सर्वांची नावे नोंदवलेली आहे इथे। 1998 त्याच्या आधी 1998च्या आधीचे आहे, इथे 2000चे आहे, 2001 अशी इयर 2001 पर्यंत हे सर्व शहीद लोकांची नावे इथे नोंदवलेले आहेत। हे एक्झिटचा एंट्रन्स आहे असं वाटतंय, पण आपण पुढे जाऊन बघूयात। तर इथं मोठ्या प्रमाणात फोटोशूटसाठी लोक येत असतात असं मला वाटतंय, जसं की मी ब्लॉगिंगसाठी आलेले। ऑपरेशन विजय 1999चं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आणि त्यानंतरून त्यांनी जो तिथं हे झालेलं असेल ऑपरेशन झालं आहे त्यांनी त्याचा मॅप पण दिला आहे, आणि पाकिस्तान ऑक्युपाईड JNK त्यांचं ते म्हणजे जिथनं ते गेलेत किंवा ते आपले अपोनंट आलेले आहेत त्यांचं ते दिलेलं आहे की कसं काय झालेलं आहे। तर निकासचा अर्थ मला आत्ता कळलेला आहे, निकास म्हणजे एक्झिट, आणि इथं छान प्रकारे डिझाईन केलेली आहे। त्या डिझाईनच्या
त्या डिझाईनच्या मध्ये खूप काही अर्थ निघतात आहेत, तर तुम्ही ते नीट ऑब्झर्व करा आणि तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की काय एक्झॅक्टली सगळे वॉरमधले ते जसे डोंगर भागमध्ये वगैरे असे शहीद वगैरे झालेले चित्र आहेत त्यामध्ये. आमचे लहान पोरं तर गाईज आपण इंडिया गेट मधनं आता एक्झिट करत आहे. तर आता आपण डायरेक्ट आपल्या लॉजवर जाणार आहे. आपण 1 नाईटचा स्टे आपण न्यू दिल्लीमध्ये, आणि उद्या आपले ज्या टूर साठी आपण आलोय त्याची उद्या एज्युकेशनल टूर आहे, आणि त्यानंतर आपण उदयपूरला जाणार आहे. तर मी तुम्हाला कशी असते हे बघा. देवला संपलेला आहे गाईज. तर आता आम्हाला बसने हॉटेलला रीच केले. आम्ही आता रूमला जाणार आहे. आपला डिनर आहे थोड्या वेळात, तर फ्रेश होऊन आम्ही डिनरला. तर डे आपल्याला संपलेला आहे. तर मी आता रूमवर आलेलो आहे आणि आम्ही आता निवांत जेवून झोपणार आहे. तर बाय बाय. तर गाईज आम्ही डिनरला आलोय. हे मंचुरियन आहे, चिकनची भाजी, बिर्याणी, गुलाबजामुन, मंचुरियन आणि नान. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.